चल ना काय, अगं तिकडेच चाललोय, बोलतोय ना मी. मी म्हटलं ना नाही यायचंय मला. सोडा तुम्ही. काय रे, रस्ता माहित नाही? दाखवू तुला रस्ता? हा? हे निघायचं, गप निघायचं. चल निघ. तुम्ही बसा. पिंट्या, काय झालं? काहीच कळायला मार्ग नाही ग. नाही म्हणजे मी उशिरा गेलो का एसटी चाली नाही काय माहिती. नीरव, दिसते का तुला कुठं? थोबाड करून विचारायचं ना, तिथे एसटी आली होती का, गेली होती का? अगं, पावसामुळे कोण कुत्र नाही तिकडे स्टँडवर, कोणाला विचारणार? आता रे कुठं अडकली असेल पोरगी? पाऊस पण असा पडतोय ना, ढगफुटी झाल्यासारखा. रमा एकटीच आहे रे. आई, तू जास्त टेन्शन घेऊ नको, मला जरा विचार करू दे. विरोबा, लक्ष ठेव बाबा पोरीकडं. भलत असेल तर नको व्हायला. आई, काय भलत असेल तर होणार नाही, तू काळजी नको करू. चल. काय झालं छोटे मालक? झाड पडलंय. थांबा, बघतो मी. या. आता घरी कसं जायचं? तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. तुम्हाला थंडी वाजते का? हो, तुम्ही थरथरताय. अहो नाही, हा असं काही नाहीये. नाही, तुम्ही थांबा. ते बघा, तिकडे एक खोपट आहे. आपण थोडा वेळ तिथे थांबूया आणि मग पाऊस ओसरला की निघूया. या झाडाचं काय करायचं ते मी बघतो. तुम्ही या तिकडे या. या. समर, हाय. काय? अच्छा, आय मिस यू टू. खरंय, एकत्र पाऊस बघण्यात मज्जाच वेगळी आहे. हे पण तू असला काहीतरी बोललास ना की मला आत्ताच्या आत्ता तिकडे यावंसं वाटतंय. बर ठीक आहे, मी ठेवते आता. कारण आपण कितीही बोललो आणि कितीही ऐकलं ना तरी आपलं काही समाधान नाही होणार आहे. येस, आय रिअली मिस यू. I'll see you soon. Good night.
कोणी आहे का? दादा, या. पाऊस लवकर थांबेल असं वाटत नाही. माझीच. तुम्हाला फारच थंडी वाजते. नाही, नाही, थांबा. असं भिजलेल्या कपड्यामध्ये बसू नका. थंडी वाजेल आणि आजारी पडाल. हे शर्ट घाला. तू आत्ता इकडे, तू कधी आलीस? तुम्ही दोघं एकमेकांना मिस करत होतात ना तेव्हा. म्हणजे आम्ही बोलत असताना तू. हो, कुणाचंही बोलणं ऐकणं चूक आहे, मान्य. पण तूच म्हणाली होतीस ना, तुझं आयुष्य कसं जगायचं हा तुझा निर्णय आहे, तुझी प्रायव्हसी आहे. अगं आई, मला असं नव्हतं म्हणायचं, पण असं अर्धवट ऐकल्याने उगाच गैरसमज होतील म्हणून. एक मिनिट, तेवढंच समजतं मला. मला तुला एवढंच सांगायचंय तेजू, रावसाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलंय हे खरंय, पण त्या स्वातंत्र्याबरोबर तुझ्यावर एक जबाबदारी सुद्धा आहे आणि ती आपल्याला समजायला हवी. याआधी मी तुझ्याशी ह्या विषयावर कधीच बोलले नाही, पण आता मात्र मला. पण आता काय? ये बस.
तेजू, आता एका तरुण मुलीची आई म्हणून मी तुला समजवते. स्वतःला कसं जपायचं, आम्हाला विश्वासात कसं घ्यायचं, हे तुझं तुला ठरवायचं. आई अगं मी तुला सगळं सांगणारच होते ग, पण आम्हाला ना फक्त एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ हवा होता. आणि आधी आमच्यात सगळं क्लिअर झालं ना की आम्ही दोघंही मिळून तुला आणि रावसाहेबांना सांगणारच होतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या वयामध्ये एक उत्साह असतो, काहीतरी जगावेगळं करायची, निसरड्या वाटेवर चालायची एक वेगळीच जिद्द असते अगं. अशा वेळी मोहाचे क्षण येतात आणि आपल्याला भरीस पाडतात, पण या निसरड्या वाटेवर चालताना आपला पाय तर घसरणार नाही ना, ह्याची काळजी आपण घ्यायची असते. झाड बाजूला करायला जरा वेळ लागेल. हिरव्या देहात कुणी पेटवली आज धुनी बनवा देहास साहिना. उगाच लाजते मनात वाजते कशी बासरी झाले मी राधा ही कृष्णाची बाधा ही करते साजरी. अशी बेभान हो रान भर गान हो माझं अवसान हो तू आज येऊनी. अशी बेभान हो रान भर गान हो माझं अवसान हो तू आज येऊनी.
एम सॉरी. आय एम रिअली रिअली सॉरी. अगं ठीक आहे बाळा. अरे हे काय, त्या पावसाला काही वेट बीट लागलाय का? थांबतच नाहीये. दादा आला ना? नाही ना ग. अजून नाही आला? अगं पण काही झालं तरी यावेळी तू घरीच असतो. हो, असं कसं अचानक शेड्यूल चेंज केलं त्यांनी? काय माहित कुठे राहिलाय. मला असं वाटतं ना पावसात अडकला असणार आहे कुठेतरी. तू एक काम कर ना, त्याला फोन करून बघ ना तो कुठे आहे. लगेच करते. अरे तेजू, वसुंधरा, प्रतापराव, अरे कुठे गेले सगळे? रावसाहेब, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? आरोग्य व्यवस्थेबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? माझाही संबंध आहे त्याच्यामध्ये. माझं नाव खराब होणार आहे, कळतंय का तुम्हाला? तुला माहिती होतं रावसाहेब येणार आहेत? अगं नाही, माझं सकाळीच बोलणं झालं होतं पण काहीच म्हणाले नाहीत मला. बर चल खाली चल, पहिले बघूया. चल लवकर. देवा विरोबा, चुकलं बाबा माझं. सुखरूप ठेव तिला. पाऊस पण एवढा कोसळतोय ना. अरे थांब बाबा जरा, ती घरी आली ना की पोट पडायचं तेवढा. आधी असं वागायचं आणि मग देवाचे पाय धरायचे. चुकलं असं म्हणलंय ना. मला काय वाटतं माहितीये का, मी असं इथं थांबून राहण्यात काय पॉइंट नाही. मी गावात जाऊन कोणाच तरी मोटरसायकल घेतो आणि तिला जाऊन शोधून येतो. हा जा बाबा जा. नाही, माझं पण ना आता धीर खचत चाललंय बघ. पण दुरड जाऊ नकोस. पावसा पाण्याचे दिवस आहेत, जरा सांभाळून जा. तुम्ही ही काळजी करू नका, मी आलोच जाऊ. हा? सांभाळून जाय. पाऊस काही दम घेईल असं वाटत नाही. छोटे मालक, ते पाऊस रात बी होतीये. आपण घरी कसं जायचंय? झाड हटवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मी बाहेर जाऊन बघतो. तुमचे कपडे वाळलेत का? एक मिनिट. तुमची टिकली मानेवर आहे. बरोबर आहे. काय हे? ते चुकून हे असं पाणी देतात? यापुढे चूक झाली असं सांगितलं तर जीभ हा सोडून देईन. चूक कोणीही करायची नाही ते. एकदम तर कोरडे नाही होणार, पण थोडे जरी वाळले असतील तर तुम्ही बदलून घ्या. मी रस्ता मोकळा होतोय का बघतो. छोटे मालक, लवकर याल. तुम्ही काळजी करू नका, मी इथेच आहे. भीती वाटली तर हाक मार.